आणि मुंबईच्या धारावीतील एटीएम कॅश व्हॅन लुटी प्रकरणी साताऱ्यातल्या आणेवाडी टोल नाक्यावरनं तिघांना अटक झाली आहे। या तिघांमध्ये एका महिलेचा सहभाग आहे। या तिघांकडनं 15,40,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। या तिघांचे 9 साथीदार चेन्नईकडे रवाना झाल्याचं कळतंय। हे सगळे आरोपी तामिळनाडूमधले आहेत। मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। गुरुवारी दुपारी 2:45 वाजता धारावीमध्ये एसबीआयच्या एटीएमची कॅश लुटल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। सीसीटीव्हीमध्ये 2 तरुण पैशाची पेटी घेऊन जाताना दिसतात। या चोरीमध्ये सुमारे 1.5 कोटींची रोकड चोरट्यांनी पळवल्याची माहिती आहे। याबद्दल अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी राहुल तपासे आता आपल्या सोबत आहेत। राहुल, या सगळ्या संदर्भात कारवाई संदर्भात नेमके काय अपडेट्स हाती येतात, आता कशा प्रकारे हा तपास सुरू आहे? धारावी येथे झालेल्या दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि खळबळजनक गोष्ट म्हणावी लागणार आहे ती म्हणजे या प्रक्रियेमध्ये जी 3 जण ताब्यात घेतलेली आहेत त्यातली एक महिला आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं विशेष मानावं लागणार आहे। या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या तिघांकडनं 15 लाख रुपयाची रक्कम पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। ही जेव्हा दरोडा घडला त्यावेळेला पोलिसांनी जी काही महाराष्ट्रातली संपूर्ण यंत्रणा हलवली होती त्याच्यामध्ये मोठा सहभाग सातारा पोलिसांचाही होता। गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं जो आणेवाडी टोल नाक्यावर म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात एक बंदोबस्त ठेवला होता। त्याच्यामध्ये ट्रॅव्हल्सची प्रामुख्यानं तपासणी केली गेली। या तपासणीमध्ये ज्यावेळेला हे 3 आरोपी सापडले त्यावेळेला त्यांच्याकडून 15 लाख रुपयाची रक्कम ही पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। हे सगळे आरोपी तामिळनाडू या ठिकाणचे आहेत। यामध्ये उर्वरित 9 आरोपींचीही नावं निष्पन्न झालेली आहेत। तामिळनाडूला जाण्यासाठी मुंबईचं एक पथक विमानानं तामिळनाडूला रवाना झालेलं आहे। त्याचबरोबर सातारा पोलीसही या आरोपींच्या अनुषंगानं या घटनेच्या अनुषंगाने इतर ठिकाणी शोध मोहिमेत सक्रिय आहेत। मात्र एकंदरीत या सगळ्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये महिलेचा जो समावेश आहे तो मात्र सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे। अपडेट्स तुझ्याकडनं घेण्याचा तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।